कर्म करने जाती हूँ और कांड हो जाता है. काल मी डिजिटेकचा माईक खरेदी केला आहे, तर तुम्हाला त्याची वॉइस कशी वाटते हे कमेंट्स मध्ये सांगा. ही आहे माझी ओरिजिनल वॉइस. कालच मी ऑनलाईन मागवला होता आणि तो आल्यानंतर चुकून माझ्या हातातून तो पडला. मला हे समजत नाही, सगळे प्रॉब्लेम्स माझ्याच का नशिबी येतात. मला मान्य आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, कारण आपण हसण्यामागे खूप साऱ्या गोष्टी लपवत असतो. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनाच फॅमिली प्रॉब्लेम, काही ना काहीतरी टेन्शन वगैरे असतंच. या जगामध्ये असं कोणताही व्यक्ती नाहीये की ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नाही. आता वास्तुक शांती जवळ आली आहे म्हटल्यानंतर सगळी साफसफाई तर केलीच पाहिजे. आणि आज मला किचन ओटा साफ करायचा होता आणि हे बेसिंगचं भांडं खरंच खूप घाण झालेलं होतं आणि त्यामध्ये सगळीकडे कलरच पडलेला होता. त्यामुळे ते पहिलं साफ केलं मी. आज मी खूप दिवसानंतर फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं. खूप ते टेस्टी झालेलं होतं. याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि आज माझ्या पोटात खूप जास्त दुखत होतं, कारण ओझं उचलल्यामुळे माझी वाट सरकलेली होती. आणि खरंच ते पेन खूप जास्त होतं, कारण मला चालताही येत नव्हतं. त्यासाठी मी दवाखान्यात गेले होते, तर दवाखाना बंद होता. बहिणीच्या मुलगीला ऍडमिट केलं होतं, त्यामुळे आम्ही तिला भेटायला गेलो होतो. आणि बिचारीने एकच हट्ट पकडला आहे, घरी कधी जायचं आणि पुंदीला कधी जायचं. आम्ही दोघींनी मिळून ओटीच्या पुड्या तयार केल्या. आज पप्पांनी किराणा मालाचं सामान आणलेलं होतं, तर त्याची मी लिस्ट चेक करत होते आणि मध्ये मध्ये काय चाललंय बघा. आणि राहिलेलं सामान आजानी आणलेलं होतं. आज होळी आहे म्हटल्यानंतर आज घरी पुरणपोळी तर बनणारच. मम्मी दीदी आहेराच्या साड्या आणण्यासाठी गेल्या होत्या, त्यामुळे आजचं जेवण पूर्ण मला बनवायचं होतं आणि तेही पुरणपोळीचं. त्यामुळे सर्व जेवण मी बनवलं आणि माझं पूर्ण जेवण बनवून झाल्यानंतर या दोघी आलेत आणि बिचाऱ्या एवढ्या थकल्या होत्या, त्यांनी काकांसाठी सरबत मलाच बनवायला लावला. आणि काही त्या ड्रेस घेऊन आल्या होत्या, तर ते मी चेक केलं तर ते मला एकदम सूट होत होते, त्यामुळे मला ते आवडले. या दोघींचं चालू होतं साड्या पॅकिंग करून ठेवायच्या आणि तेवढ्यात भैया आईस्क्रीम पण घेऊन आला. आता घरी वास्तुक शांती आहे म्हटल्यानंतर कामे पण भरपूर असणार. झोपायला लेट झालेलं होतं आणि रात्रीच्या 12 वाजता मी मेहंदी काढली. तशी तर मला जास्त मेहंदी काढता येत नाही, पण ट्राय करते मी.